दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगणार पण कसं आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका हो घातलेल्या आहे आणि आपण सुद्धा इच्छुक उमेदवार आहात. माझी नगरसेवक आपण राहिला आणि यावेळेस पुन्हा आपण रिंगणात आहात. तर काय सांगणार, कशा प्रकारची तयारी आहे, काय सांगणार? मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याला प्रभाग मध्ये मला उमेदवारी दिल्याबद्दल आणि केंद्रीय मंत्री नितीनजी यांच्यावर खूप आभार मानतो, त्यांना मला उमेदवारी दिल्याबद्दल. आणि भारतीय जनता पक्षाचे जितके बी आपले आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचे मी खूप अभिनंदन करतो की माझ्या 2017 मध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली होती आणि माझ्या प्रभागातून सर्व लोकांना मला निवडून आणा, त्याच्यावर मी अभिनंदन करतो. 2025 मध्ये मी उमेदवारी मी मागितली आहे, त्याच्यावर मी खूप अभिनंदन करतो आपल्या नेत्याच्या. आणि प्रभागाचे सर्व व्यवस्थित मी भरपूर असे कामं केले आहे. कोणतेही असे काही कामं असे 100% काही थोडे राहिले नाही. आपला जे प्रभाग आहे ते कोणकोणत्या प्रमुख समस्या या कालावधीत दिसून येतात? मागील मी जेव्हा 2012 पासून नगरसेवक आहे, 2012ला मी अपक्ष निवडून आलो होतो आणि 2017ला भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले. जे आमच्या प्रभागात जी मोठी जी एक समस्या होती, एक नगरमध्ये एक मोठा पुलिया एक बनवायचा होता. तर त्या हर वर्षी त्या पुलियामध्ये छोटे छोटे जे जेव्हा बाळ येत होती तेव्हा हर वर्षी 2-3 पोरं हमेशा वाढ जात होते. आणि माननीय गडकरी साहेबांकडे ते एक निवेदन दिलं होतं, त्या एक 25 करोडच्या मोठा एक पुलिया आहे ना तयार करून दिला त्यांना. त्याच्यानंतर काही समस्या काही राहिल्या नाही. बाकी छोटे छोटे मत्स्य जे गडन लाईन वगैरे आहे ते सर्व पूर्ण केले. काही छोट्या छोट्या काही समस्या काही राहिल्या येणाऱ्या अगर नागपूर महानगरपालिकामध्ये आम्ही सदस्य बनवतो तेही आम्ही पूर्ण करतो. काय नेमकं समोरचं विजन आहे, जर आपण जिंकून आले तर कोणते कोणते विजन आपण, काय काय विचार आपण आपल्या प्रभागासाठी करून ठेवले हे काम करायचे म्हणून? आता समोर जे मी जसं मी निवडून आलो, आमचे एक मोठा एक पुलिया राहिलाय, एक संगमनगरचा एक पुलिया राहिला. ते मोठं एक कमसे कम 20 या 25 करोडचं काम आहे. ते मोठं काम मला एक पुलाचं काम करायचं. लोकांना म्हणजे अडचण होते का फिरून जावं लागते. अगर तो पुलिया आला आपण बनवला होता, एक शॉर्टकट तरीका लोकांना एक आधार होईल. आपला जो ट्रॉफिक बी तिथं क्लिअर होऊन जायला तो पुलिया बनवल्यानंतर. बरं, सँडविचवाले नगरसेवक म्हणून आपल्याला पूर्ण नागपूरमध्ये प्रचिती आहे, पूर्ण नागपूर आपल्याला ओळखते. आपली जी जनता आहे, आपल्या प्रभागाची जनता आहे, त्यांना काय एक संदेश आपण देऊ इच्छिता? जनतेला मी संदेश देशील, तुम्ही 2012ला माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, 2017ला मी जो विश्वास दाखवला आहे, असा आता विश्वास 2025ला मी असा विश्वास दाखवा, अशा जनतेला माझी उमेद आहे.